नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। राजकीय गदारोळ इतका सुरू आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे प्रत्येक पक्षात कोण येतोय, कोण जातोय, कोणी कोणाला आव्हान दिलं, कोणी आव्हान स्वीकारलं, ह्या बातम्या ऐकून खरोखरच सामाजिक मन कंटाळलेलं आहे। अशा या परिस्थितीत या आठवड्यातील दोन दिलासादायक बातम्या म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एका महिला लोकनियुक्त सरपंचावर ज्यांनी अपात्रतेचा शिक्का मारला होता त्या महिला सरपंचाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। आणि त्या स्पष्टीकरणी असं केलेलं आहे की एखादी महिला जर लोकनियुक्त सरपंच म्हणून पदावर येत असेल तर ते न पाहणारा समाज किती टोकाला जातो आणि त्या महिला सरपंचाचं पद रद्द करण्यासाठी किती संघर्ष करतो आणि त्या महिला सरपंचाला सुद्धा किती संघर्षमय वाटचाल करावी लागते अशी टिप्पणी जोडत सर्वोच्च न्यायालयाने त्या महिला सरपंचाला दिलासा दिला। जिल्हाधिकारी असोत, विभागीय आयुक्त असोत, उच्च न्यायालय असो, या सर्वांनी या महिला सरपंचाला अपात्र ठरवलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार मात्र या महिलेला पात्र ठरवलं गेलेलं आहे। त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लोकनियुक्त सरपंचांना त्रास देण्यापेक्षा त्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्या अतिक्रमणांचा विषय असो किंवा इतर कोणताही विषय असो अगोदरच का तो चव्हाट्यावर आणत नाही। जेव्हा एखादी व्यक्ती पदावर येते तेव्हाच हे विषय कसे पुढे येतात, हा एक झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी एक कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाला हादरा दिलेला आहे। खाकीचा खाक्या कसा असतो, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच खाकीच्या खाक्याला कसा खाक्या दाखवला जातो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। एका चहा विक्रेत्याच्या अपघातानंतर त्याला हवी असणारी कागदपत्र की जी विमा कंपनीला सादर करण्यासाठी पाहिजे होती ती देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका पोलीस कर्मचारीने अधिकाऱ्याला जेव्हा जिल्हा पोलीस प्रमुख खडसावतात आणि 1.5 महिन्यापासून न मिळणारी ही कागदपत्र अवघ्या अर्ध्या तासात घरपोच होतात। खरं तर हे सुद्धा एक उदाहरण सर्वसामान्यांच्या दृष्टीने दिलासादायकच म्हणावं लागेल। कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी आल्यापासून काही निर्णय खमक्यापणाने घेतले आहेत, काही निर्णयांच्या बाबतीत मात्र त्यांनी थोडी लवचिकताही घेतलेली आहे, हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे। पण जो त्यांचा कालचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे आणि जनसामान्यातून महेंद्र पंडित यांचं कौतुक होत आहे। त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी त्यांनी काही पोलीस ठाण्यांना सरप्राईज व्हिजिट म्हणजे अचानक भेटी देऊन तेथील वातावरण, पोलिसांची वागणूक, पोलिसांची कागदपत्र ठेवण्याची पद्धत पाहिली आणि त्यानुसार त्याही काही टिप्पण्या त्यांनी जोडल्या आणि तेथील अधिकाऱ्यांना समज दिली। 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। खरं तर जिल्हा पोलीस प्रमुख जेव्हा ऍक्शन मोडमध्ये येतो तेव्हा पोलीस दल कसं सरळ काम करतं याचा अनुभव सध्या कोल्हापूर जिल्ह्याला येऊ लागला आहे। आपण यापूर्वीचा जर काही इतिहास पाहिला म्हणजे अगदी 1990च्या दशकापासून ते आजपर्यंत जे पोलीस प्रमुख होऊन गेले, अर्थात त्यात शिवप्रतापसिंह यादव, भगवंतराव मोरे असतील, माधवराव सानप असतील, RK पद्मनाभन असतील, संजय कुमार असतील, ह्या पोलीस प्रमुखांनी त्या काळात जसा पोलीस खात्याबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवला होता आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला होता त्याची आठवण आज निश्चितच महेंद्र पंडित यांच्या कामगिरीमुळे येऊ लागली आहे। पोलीस हा समाजाचा रक्षक मानला जातो, पण जेव्हा पोलिसांकडून काही हेतुपुरस्पर, काही राजकारण्यांच्या दबावाखाली किंवा इतर कारणांमुळे सुद्धा सर्वसामान्यांना योग्य वेळेत दिलासा दिला जात नाही, न्याय दिला जात नाही, त्यावेळी सर्वसामान्य अर्थातच भांबावतात। आपल्याला कोण वाली आहे की नाही अशी एक त्यांची भावना होते। पण जेव्हा असा एखादा खमक्या अधिकारी, पोलीस अधिकारी जाग्यावरच निर्णय घेतो आणि जाग्यावरच त्याचा निकाल लावतो तेव्हा मात्र सर्वसामान्यांमध्ये एक अशी भावना निर्माण होते की आपल्याला कोणतरी आहे, आपला पाठीराखा कोणीतरी आहे। महेंद्र पंडित अर्थात एका पत्रकारांच्या कार्यक्रमाला गेले होते दसरा चौकात। त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये चहा पिण्याऐवजी पत्रकारांसह ते त्या इमारतीच्या खाली आले आणि त्या ठिकाणीच असणाऱ्या एका छोट्या टपरी वजा हॉटेलमध्ये ते चहा पित असताना त्याच हॉटेल मालकाचा अपघातात 1.5 महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता आणि कागदपत्र मिळण्यात कशी टाळाटाळ होते हा विषय निघत गेला। आता या पत्रकारांचंही कौतुक करायला हवं की आज एक अशीच व्यवस्था शिल्लक आहे की जी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा यंत्रणेपर्यंत, अगदी मंत्रालयांपर्यंत जी माहिती पोहोचवू शकते, धाडसानं पोहोचवू शकते, ते म्हणजे पत्रकार। जर पत्रकारांनी सुद्धा मनावर घेतलं आणि आपलं कर्तव्य बजावलं तर अर्थातच
अधिकाऱ्यांना आणि यंत्रणेला सुद्धा काहीतरी हालचाली कराव्या लागतात, हे कालच्या प्रकरणातून दिसून आलेलं आहे। जाता जाता आणखी एक उदाहरण पाहता येईल की कोल्हापुरात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम केलेले एक वैद्यकीय अधिकारी LS पाटील यांचंही उदाहरण द्यावं लागेल, कारण नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या बरोबरचे पूर्वीचे सहकारी किंवा आता सेवेत असलेले सहकारी LS पाटील यांची आठवण काढून जेव्हा डोळ्यात पाणी आणून सांगतात की ज्या सिव्हिल सर्जन, ज्या शल्य चिकित्सकांनी यापूर्वी पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या वैद्यकीय रजा मंजूर केल्या, वैद्यकीय बिलांवर सह्या केल्या, अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं, मदत केली, त्या पोलिसांकडून मात्र एका किरकोळ प्रकरणात पाटील यांना सहकार्य झालं नाही। त्यांनी संबंधित पोलीस ठाणे असेल किंवा त्यांच्या वरिष्ठांना भेटण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना ज्या प्रमाणात अपेक्षा होती तशी दाद मिळाली नाही आणि ते त्यांच्या मनाला लागलं आणि त्यातच त्यांनी इतका विचार केला की त्यामुळं त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला, असे त्यांचे सहकारी जेव्हा डोळ्यात पाणी आणून सांगतात तेव्हा खरोखर पोलीस दलाला सुद्धा एक विचार करावा अशी एक जनभावना निर्माण होते आहे। कारण पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे सुद्धा केव्हा तरी सेवानिवृत्त होणार आहेत। जसं LS पाटील सेवानिवृत्तीनंतर त्यांना पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांच्या मनावर इतकी खोलवर जखम झाली की त्यातून ते सावरू शकले नाहीत। असे प्रकार रोखण्यासाठी खरोखरच पोलीस कर्मचाऱ्यांपासून पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच दखल घेण्याची अपेक्षा समाज मनातून व्यक्त होत आहे। खरं तर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या कालच्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण असे अनेक प्रकार आहेत की जे सतत चर्चेत येतात, पण त्यापैकी सर्वच प्रकार जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचतातच असं नाही। जेव्हा कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपलं कर्तव्य प्रांजळपणे प्रामाणिकपणे बजावतील तेव्हा खरोखर वरिष्ठांना सुद्धा दखल घेण्याची गरज पडणार नाही। पण जे काही कर्मचारी अधिकारी सर्वसामान्यांना छळणं एवढाच एक आपला कार्यभार समजतात, त्यांना मात्र वरिष्ठांचा टोनगा आवश्यकच असतो आणि तो महेंद्र पंडित यांनी कृतीतून दाखवून दिलेला आहे। म्हणूनच महेंद्र पंडित आज कौतुकास पात्र आहेत, अभिनंदनास पात्र आहेत। कोल्हापूर जिल्हा असा आहे की जो अधिकारी चांगलं काम करतो, चांगला ठसा उमटवतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण जनमानस उभा राहतो, त्याला पाठिंबा देतो। मग तो पत्रकार असो, अधिकारी असो किंवा राजकारणी असो, या सर्वांना आजपर्यंत कोल्हापूरचा अनुभव आहे। तोच अनुभव आज महेंद्र पंडित यांना येणार आहे। कोल्हापूरच्या सर्वसामान्यांचा एकच आदरयुक्त दरार असतो, ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे। संस्थान काळातील संस्कार अजूनही करवीर नगरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात रुजलेले आहेत। म्हणूनच हा जिल्हा प्रत्येकाला मान देतो, प्रत्येकाच्या कर्तव्यानुसार, त्याच्या पदाच्या जबाबदारीनुसार त्याला अक्षरशः चांगल्या कामगिरीबद्दल डोक्यावर घेऊन नाचतो, पण वेळ तेव्हा मात्र तो विरोधातही जातो। म्हणूनच आज पुन्हा पुन्हा सांगा वाटतं की महेंद्र पंडित यांनी रस्त्यावर उभा राहून, फुटपाथवर उभा राहून एखाद्या गरीबाला कसा न्याय दिला, हीच आज कोल्हापूर जिल्हाभर चर्चा सुरू आहे आणि महेंद्र पंडित यांच्यावर अप्रत्यक्षरित्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे। हेही पोलीस दलाच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक असं वातावरण आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।